सांगलीच्या खासदार आमदारांच्यात वादात वैभव पाटलांची उडी राजकारणासाठी जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. शंभूराज देसाई. आमदार अनिल भाऊंवर जोरदार टीकास्त्र. कोयनेच्या पाण्यावरून आमदार अनिल भाऊ बाबर आणि खासदार संजय काका पाटील यांच्यात सध्या जोरदार पॉलिटिकल वॉर सुरू आहे. खासदार आमदारांनी पत्रकार परिषदा घेत आरोप प्रत्यारोप केल्याने पॉलिटिकल फिवर तापल्याने खासदार आणि आमदार यांच्यात जुंपली असतानाच आता राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी या वादात उडी घेतली आहे. आपले राजकीय अस्तित्व वेगळेपणाने दाखवण्यासाठी मी काहीतरी करतोय या भूमिकेतून काहीतरी वेगळं करून पाण्याचं राजकारण करत असतील तर जनतेला वेठीस धरत असतील तर त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमदार अनिल भाऊ बाबर यांनी राजकीय वय माझ्या वयाबरोबर आहे. शिवाय तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. अशावेळी सांगली जिल्ह्यात पाण्याचा प्रश्नच उद्भवला नाही पाहिजे यासाठी तुमचे प्रयत्न आवश्यक होते. मंत्री शंभूराज देसाई यांचा आमदार अनिल भाऊ बाबर यांना श्रेय द्यायचा प्रयत्न चालू आहे का असा सवाल उपस्थित करत कोयना धरणातून पाणी सोडत नसतील तर आपले राजकीय ज्येष्ठत्व जपत सगळ्यांना ठणकावून हक्काचे पाणी सोडण्यासाठी सांगायला पाहिजे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त 40 आमदारांचे मुख्यमंत्री आहेत का अशी टीका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी विनोद पाटील, अविनाश चोथे, विकास जाधव, माधव रोकडे, मंगेश हजारे उपस्थित होते. आपल्या शिवारामध्ये येते मग त्याचं जर श्रेय मी केलंय म्हणून एकटं जर घेत असतील तर हे फार लाजिरवाणं आणि कमीपणाची गोष्ट आहे. उलट आपण नेहमी अशी भूमिका मांडली की कुणी एकट्यानं म्हणून हे काम होण्यासारखं नाही. हे काम हे जॉईंटली आणि सेव्हरली सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे आणि त्या कामाचा श्रेय हे सर्वांना जातं अशी आपण भूमिका त्यावेळी मांडली. आणि आता तर ह्या पाण्याचा प्रश्न होता तो हक्काचा पाण्याचा प्रश्न होता. ह्याच्यासाठी काय तर वेगळं काय तर कुणी सांगायचं, कुणी बोलायचं, कुणी मागायचं असा काही याच्यामध्ये विषय नव्हता. आपल्या सांगली जिल्ह्याला 35 TMC पेक्षा जास्त पाणी त्या कोयना धरणामध्ये रिझर्व्ह आहे. त्याच्यातलं पाणी टप्प्याटप्प्यानं सोडायची रूपरेषा किंवा त्याचं सगळं वेळापत्रक हे शासनाच्या काय अधिकाऱ्यांनी त्यांच्या परीनं ठरवलेलं आहे. पाणी सोडण्यासाठी मी काहीतरी वेगळा प्रयत्न करतो आणि मी म्हटल्यानंतर पाणी सोडलं जातंय ही जी भूमिका इथं मांडली गेली, मग देसाई साहेब असतील नाही तर आदरणीय अनिल भाऊ असतील, ही भूमिका खरं योग्य नाही. मग आता फक्त 2 TMC पाणी तुम्ही सांगितल्यानंतर सुटलेलं आहे. जवळजवळ 28 TMC पेक्षा जास्त पाणी अजून सुटणार आहे. पुढच्या 6-7 महिन्यामध्ये हे पाणी सुटणार आहे. मग प्रत्येक वेळी मग तुम्हीच फोन करायचा आणि तुम्ही फोन केल्यानंतरच पाणी सुटणार असेल तर मग बाकी ह्या सगळ्याला अर्थच नाही आहे. मग त्या उद्वेगानं किंवा एखाद्या पत्रकारानं मग जे काकांना विचारलं की असं जर होणार असेल तर मग काय करणार, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं मी संघर्ष करायला तयार आहे आणि मी राजीनामा देऊन सुद्धा सरकारच्या विरोधात जनसामान्य शेतकऱ्यांसाठी उभा राहतोय. त्याचा सुद्धा तुम्ही जे हसं केलं किंवा त्याला सुद्धा अगदी 2 महिन्यावरती निवडणूक आल्या आणि मग राजीनामा आता द्यायचं काय काम आहे, सुटलेल्या प्रश्नासाठी राजीनामा द्यायचे, अशी जे तुम्ही अगदी सहजवारी ह्या गोष्टीला सगळ्याला घेतलं त्याचं सुद्धा आम्ही या निमित्तानं निषेध करतो. हे बरोबर नाही आहे. भाऊ, तुमचं राजकीय वय माझ्या वयाबरोबर आहे. मला तर असं वाटतं की तुम्ही आता एकनाथ शिंदे साहेबांच्या अगदी जवळचे आणि विश्वासू सहकार्यापैकी आहात. सांगली जिल्ह्याचा हा पाण्याचा प्रश्न उद्भवलाच नाही पाहिजे, म्हणजे तो पुढे आलाच नाही पाहिजे होता, अशी भूमिका तुमची पाहिजे होती. जर देसाई साहेब जर तिथलं पाणी सोडत नसतील तर तुम्ही सगळ्याच्या आत त्यांना ठणकावून सांगायला पाहिजे की नाही, हे हक्काचं आमच्या जिल्ह्याचं पाणी आहे, हे तुम्ही अडवूच शकत नाही. ते अडवलं तर मी राजीनामा देईन किंवा मी सरकारमध्ये मी आणखीन काहीतरी कुठली वेगवेगळी भूमिका घेईन. तुम्ही विनंती करायची सुद्धा काम नव्हतं. तुमचं 100% तिथं ऐकलं जाईल किंवा जातं हे असं आम्ही ऐकून आहे. खरं तर एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही फार छोटं करून ठेवलं असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. कारण की फक्त 40 आमदारांचे ते मुख्यमंत्री आहेत का काय असं आज राज्यामध्ये परिस्थिती बघायला मिळते. एका बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, कोण माझ्या पक्षाचा आहे का, कोण माझ्या बरोबर काम करतो का, तो कोण माझ्याबरोबर येईल का, अशी भूमिका न ठेवता प्रामाणिकपणे सर्वांना मदत करायची भूमिका ठेवलेली आहे. मागच्या आठवड्यात ज्यावेळी आम्ही दादांना भेटलो, दादाने आम्हाला सांगितलं की ह्या तिन्ही पक्षांना एकत्रित राहून पुढच्या सगळ्या निवडणुका आपण लढवणार आहे. लोकसभेला तर नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यामध्ये अजितदादांनी सांगितलं की आपल्याला फार मोठा वाटा त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. मग आमच्या पक्षाची भूमिका जर सडेतोड असेल आणि सगळ्यांना बरोबर घेऊन एका विचारानं जायचं असेल तर तुम्ही असे छोट्या गोष्टीमध्ये भाऊ अजिबात हे करू नका.
ह्याच्यामध्ये माझ्या मते जिल्ह्यामध्ये आता शेतकरी किंवा सगळ्यांच्या मते तुम्ही ह्याचे खलनायक आहेत का काय अशी परिस्थिती या निमित्तानं निर्माण झालेली आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या एवढ्या राजकीय प्रगल्भतेचा, आपल्या राजकीय ज्येष्ठत्वाचा अशा या कुठल्या विषयामुळं त्याला कमीपणा येऊ नये असं एक भूमिका या निमित्तानं मी मांडतो. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.